डे 12 पार्ट 3 मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना आपण नेट कसं लावू शकतो त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर आपण नेट ना जे आपण ब्लाऊज वगैरे बनवतो त्याच्या आपण बॅकलासुद्धा लावू शकतो, नाहीतर आपण स्लीव्जलासुद्धा असं डिझाईन करू शकतो आणि त्या नेटवरती आपण अरीवर्क करू शकतो. तर ते नेट आपल्याला कसं फॅब्रिक बरोबर जोडायचं असतं तर ते आपल्याला आज बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं छोटासा नेटचा फॅब्रिक लागणार आहे. तर तुम्ही नेटचा फॅब्रिक प्लेन घ्या, नाहीतर प्रिंटेड असेल तर ह्याच्यावरती तुम्हाला वर्क करायचं काही आवश्यकता नाही आहे. जर प्लेन असेल त्याच्यावर तुम्ही अरी वर्क वगैरे असं सुद्धा करू शकता. तर त्यासाठी इथं मी छोटासा नेटचं फॅब्रिक घेतलेला आहे. तर त्याला मी पहिलं पिन्स लावून घेतलेले आहेत आजूबाजूने, काकी ते घसरू नये त्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं चैन स्टिच घालत जायचे आहे. तर मी इथं छोटं छोटं करून दाखवायले, तुम्हाला हेच ना ब्लाऊजवरती असंच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डबल चैन स्टिच घालून घ्यायची आहे. त्याबरोबरच आपण इथं पिको स्टिचसुद्धा करू शकतो. त्यानंतर आपल्याला जो साईडने उरलेला फॅब्रिक असतो ना त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ते कट करून झाल्यानंतर नंतर आपल्याला बॅक पार्ट काढायचं असतं. म्हटलं जे नेटचं फॅब्रिक असतं ना ते ठेवायचं आणि आपल्याला बॅकमधून जे आपलं ब्लाऊजचं फॅब्रिक नाही तर जे सुद्धा आपलं फॅब्रिक असतं ना त्याला आपल्याला कट करून घ्यायचं असतं. ते सगळं आपल्याला फॅब्रिक टर्न करून करायचं असतं. म्हटलं मेन जो कापड असतो ना त्याला कापून घ्यायचं असतं, नेटच्या कापडला कापून घ्यायचं नाही. तर हे एक झालं, आपण असा ब्लाऊजला करू शकतो. त्याबरोबरच आपण इथं स्लीव्जलासुद्धा करू शकतो. तर स्लीव्जलासुद्धा आपण इथं डबल स्टिच, ट्रिपल स्टिच नाही तर पिको स्टिच असं घालू शकतो. असं चैन वगैरे असं घालू शकतो. त्यानंतर आपल्याला कटरने असं ह्या प्रकारे, नाहीतर तुम्ही सीम रिपर नाहीतर ओपनरसुद्धा म्हणू शकता त्याच्याने सुद्धा खूप छान कट होतं. तर त्याच्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता. तर हे खूप लेटेस्ट आहे आणि ह्याचे भरभरून डिझाईन्स आहेत, ब्लाऊज डिझाईन्स आहेत. तर तुम्ही नक्की ह्याला ट्राय करा आणि शिकून ठेवा, पुढं तुम्हाला उपयोग येईल. आता बॅक टू बॅक खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं बेसिक आरीवर्क क्लासेस ते डे 15मध्ये संपणार आहे. त्यानंतर आपल्याला एक मिनी प्रोजेक्ट करायचा आहे. म्हटल्यावर आपल्याला परफेक्ट आरीवर्क जमेल असं आपल्याला ब्लाऊजवरती अरीवर्क करून मला दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला छोटे छोटे टास्कसुद्धा करायचे आहेत, जसं की बेसिक अरीवर्क रिलेटेडच. जसं मी तुम्हाला शिकवते आणि जसं मी तुम्हाला होमवर्क देते तसंच तुम्ही प्रॅक्टिस करत जा. आणि मी जे काही टास्क तुम्हाला फ्युचरमध्ये देणार आहे, म्हटलं येणारे 2-3 दिवसामध्ये, तर त्यालासुद्धा प्रिपेअर राहा आणि मला पाठवून द्या तुमचं वर्क. माझ्या सांगते असे छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. फ्युचरमध्ये तुम्हाला खूप उपयोग येईल. तर तुम्ही खूप मला विचारताय तिथे व्हिडिओज अपलोड कर आणि लॉंग व्हिडिओजसुद्धा अपलोड कर म्हणून तुम्ही मला लॉंग व्हिडिओजमध्ये आपण इथं बॉडीज ब्लॉक, नाहीतर स्लीव्ज कसं बनवायचं, झिप कसं लावायचं, रेडी शोल्डर नाहीतर ब्लाऊज, असं सगळं आपण बघणार आहोत. त्यासाठी सांगते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टिल दॅट, बाय बाय.